नमस्कार मंडळी, मी सुधीर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आजच्या पहिल्या मराठी व्लॉगमध्ये। आज दिनांक 6 सप्टेंबर, गणपतीच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू करायची आहे। आजच्या दिवसभरात डेकोरेशन संपवायचं आहे आणि उद्या दिनांक 7 सप्टेंबर श्री गणेश चतुर्थी आणि माझा जन्मदिवस यावर्षी एकत्र आलेला आहे। तर आय एम ऑलरेडी एक्सायटेड की काय उद्याच्या दिवशी करू आणि बाप्पाचं कसं दर्शन घेऊ, आणि त्याच्यामुळे ही आठवण मला एका आठवणांच्या कपाटात गच्च भरून ठेवायची। त्यामुळे आपण हा व्लॉग शूट करत आहोत। हा व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत, आणि आता थोडाही वेळ न घालवता आपण लगेचच बाप्पाच्या डेकोरेशनच्या तयारीसाठी आपण निघतोय। बघूया। अशा प्रकारे आमचं पाईपचं रॉ डेकोरेशन तयार झालेलं आहे। आता पडदे काम करायचं आहे अजून आम्हाला। पप्या जो आहे तो बँकचं त्याचं काम सोडून इकडे आलेला आहे। संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आमचं 30% काम करून झालेलं आहे। 5 वाजता आता डेकोरेशनचं अर्ध कामसुद्धा नाही झालं आहे, अजून फक्त 30% काम झालं आहे। आणि 9 वाजता आपल्याला गणपती आणायला जायचं आहे, आणि बघू शकता एवढं काम आपलं झालेलं आहे। अजूनही काम चालू आहे। हे एवढं आपलं काम चालू आहे। पप्या तिकडे पेपर्स लावतोय, आणि आमच्याकडे पूर्ण घरात नुसती बिग बॉस सीझन 5 ची चर्चा चालू आहे। काम करता करता प्रत्येक जण बिग बॉसची चर्चा करत गणपतीची डेकोरेशनची तयारी करतोय। हो, निकी, अरबाज, आर्या। नाही। फुलावर मल्टी कलर लाईट सोडण्यासाठी हा फोकस आपण यूज करतोय, आणि यासाठी मला एक्स्ट्रा वायर लागणार आहे। सो मी आणि पप्या आता एक्स्ट्रा वायर आणायला चाललो आहे, आणि सोबतच हाही झुंबर आपल्याला लावायचा आहे, बट ह्यासाठी सुद्धा एक्स्ट्रा वायर आपल्याला लागणार आहे। सो मी आणि पप्या आता चाललेलो आहे वायर आणायला। भेटूया थोड्या वेळात। फायनली आमचं डेकोरेशन 95% झालेलं आहे। 5% कुठेतरी इकडे तिकडे मागे पुढे असू शकतं, तेच आता आम्ही करतोय। आमची इकडे डेकोरेशनची तयारी झालेली आहे, आणि भूमीची सुद्धा इकडे तिची वेगळी क्रिएटिव्हिटी आपण बघू शकतो। तिने एक सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती स्वतः बनवलेली आहे, आणि त्याचं रंगकाम आता ती करते। आणि आर्यनचं इकडे काय चालू आहे बघा, खाणं काम।
आर्यन जरा पाणी आण पटकन. हे महाकाल पाणी आण प्यायला मला. बघितलं नाटकी तो उठला दादा उठला दादा. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा गणपतीच्या स्थापनेच्या पूजेचा मान आपल्याला मिळालेला आहे. आणि आता आपण बाप्पाच्या पूजेसाठी सुरुवात करूयात. सगळी तयारी आपण इथे करतोय. सामान चेक करूयात. गौरी चंदन उगाळते. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायक, हे गजानन विनायक, हे गजानन विनायक, हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. अशा प्रकारे गणपतीची पूजा पूर्णपणे झालेली आहे. आणि आता आरतीची आपण वाट बघतो सगळेजण. आतमध्ये इथे मोदक बनवण्याचं काम जोरदार प्रकारे चालू आहे.